एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात दानपेटीतली देणगी मोजताना झालेल्या कथित अनियमिततेची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि त्यासोबतच सध्या सुरू असलेल्या एसआयटी आणि पोलीस तपास निष्कर्षापर्यंत पोहोचेल असा विश्वास सुद्धा संघाकडून व्यक्त करण्यात आला आहे। कर्नाटकातल्या बेळगाव इथे पार पडलेल्या 3 दिवसीय अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीच्या समारोपानंतर लेखी निवेदनात ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान देणगी चोरीमुळे राम भक्तांच्या विश्वासाला तडा गेलाय। अयोध्येमध्ये भाविकांची संख्याही घटली आहे। हॉटेलचं बुकिंग 75% घसरलंय आणि सगळे व्यावसायिक आता काळजीमध्ये चिंतेमध्ये सापडलेले आहेत। या देणगी चोरीच्या घटनेमुळे आता राम भक्तांच्या विश्वासाला तडा गेलाय, कारण अयोध्येमध्ये आता भाविकांची संख्या घटलेली आहे। हॉटेलचे बुकिंग सुद्धा घसरलेत। 75% इथल्या हॉटेलचे बुकिंग्स घसरलेत। त्यामुळे व्यावसायिक आता आपला व्यवसाय कसा होणार याच्या चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे।